जडलो तो आता पायी होऊ काही वेगळा, तुम्ही संते कृपा केली गंगेचा ओघाची, सांभाळिलो माय बापा सांभाळिलो माय बापा, केलो तापा वेगळा, तुम्ही संते कृपा केली गंगेचा ओघाची, ओरसे या जीवधाला ओरसे या जीवधाला, तो काठेला मौन्याची, तुम्ही संत कृपा केली गंगेचा ओघाची. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा उदारा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेला सेवक झालो, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. जडलो तो आता पायी होऊ काही वेगळा, तुम्ही संत कृपा केली गंगेचा ओघाची. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा अत्यंत गोड सुंदर असा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय संत कृपेने आपल्या जीवनामध्ये जी पूर्णता आली त्या पूर्णतेचा परिहार संता चरणाजवळच कृतज्ञता बुद्धीने देणारा हा अभंग आहे. अर्थात संतांचे आभार मानणारा अभंग आहे. पुण्यपावन भूमी अलंकापुरी नगरीमध्ये विश्वमौली ज्ञानोबारायच्या या नगरीत उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव मुनिजन महाराज मंडळी यांच्या अतिभव्य उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत असणारा हा 3.5 दिवसीय भक्ती उत्सव की ज्या भक्ती उत्सवाचं निमित्त ज्ञानोबारायच्या नगरीमध्ये ज्ञानदान करणाऱ्या ज्या काही प्रतिष्ठित परंपरा आहेत त्याच परंपरेतील एक परंपरा स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरू वैकुंठवासी देहूकर मौली यांची संस्था आणि त्या संस्थेच्याच अंगभूत असणारी
आपली संत कृपा वारकरी शिक्षण संस्था. या संत कृपा वारकरी शिक्षण संस्थेने आपल्या उज्ज्वल कार्याचा प्रवास 25 वर्षाचा पूर्ण केला आणि या उज्ज्वल प्रवासाचा हा रौप्य महोत्सव सर्व विद्यार्थ्यांनी कृतज्ञता बुद्धीने या संस्थेचे सर्व परमादरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य शंकरजी महाराज पांचाळ आदरणीय गुरुजी यांच्या नेतृत्वात हा प्रवास पूर्ण झाला आणि मग त्या पूर्णतेचा हा रौप्य महोत्सव सर्व गुरुबंधू मंडळींनी विद्यार्थ्यांनी आयोजित करायचा ठरवला आणि त्यातील 3ऱ्या दिवसाच्या सायं संध्येतील चिंतन सेवा माझ्या वाट्याला सर्व गुरुबंधू मंडळींनी दिलेली. मला अजून प्रश्न आहे की हे कीर्तन मला का दिले, अजून मला उत्तर सापडलेलं नाही. कारण कीर्तनाचं उत्सवाचं निमित्त पाहिलं फार मोठं. पण उत्सवातील कीर्तनकारांची यादी पाहिली, ज्यांच्या चरणाजवळ बसायची आपली योग्यता नाही त्यांच्या लाईनीला पण कीर्तन करायचं का बरं योजना कोण असतो. खरं तर जेव्हा मला संतोष महाराज आदरणीय शास्त्री महाराज यांनी या उत्सवाचं आमंत्रण दिलं तेव्हा मी कधी आम्ही नाटकानं बोलतो. बरं, आम्हाला अपेक्षा असते कीर्तनाची, पण आम्ही नाटक करायचं म्हणून तुम्हाला कशाला, आम्ही येतो ना, टाळून उभा राहतो ना, असं मी म्हणत असतो. पण खरंच सांगतो मी त्या दिवशी तसं म्हटलो नव्हतं. खरंच माझी इच्छा आहे बाबा, एवढा मोठा उत्सव आहे, एवढी मोठी कीर्तनकार आहेत, एखादा चांगला वजनदार महाराज पाहिजे जागराला. तर संतोष शास्त्रीजी म्हणले तुमचे एवढं वजनदार कोण आहे. आणि म्हणजे जातीचा पाईक ओळखी पाईका विठाला. मला मनात असं येऊन जातं महाराज, ज्या अर्थी मला वाटत नाही मी मोठा कीर्तनकार आहे, पण कधी गुरुजी सारखे महात्मे मला असे स्टेजवर उभं करतात ना, तेव्हा कदाचित मला वाटतं खरंच मी मोठा आहे की काय, असं मला वाटतं कधी. आणि असू द्या, काय हरकत नाही. तुम्ही 5 कीर्तन वजनदार ऐकले असतील, आज कीर्तनकार वजनदार आहे ध्यानात असं. आणि या कीर्तनाला एकच कारण आहे, माझ्याकडे सेवा येण्याचं एकच कारण आहे, गुरुजीचं आणि सर्व गुरुबंधूंचं माझ्याविषयी असणारं अकृत्रिम प्रेम, एवढंच त्याचं कारण आहे. नाहीतर मी इथे सेवा करावी, इथं काय उभं राहून बोलावं की खरंच माझी योग्यता नाही आहे. कारण काय, शिवाजीराव भोसलेंचं एक वाक्य आहे, मला फार आवडतं ते वाक्य, मी अनेक वेळा तो उल्लेख करत असतो. ते वाचले मी 20 वर्षापूर्वी, पण निदान वर्षातून 20 वेळा तरी ते वाक्य मी वापरतो. वाक्यच मला तेवढं आवडलं. वाक्य असं आहे, हिमालयाची उंची तेच पाहू शकतात जे स्वतः हिमालय एवढं उंच असतं. आदरणीय गुरुजीने केलेला हा कार्य प्रवास हा हिमालयाच्या उंचीचा आहे. माझ्यासारख्या टेकडीनं काय त्याचा अंदाज आहे. पण ज्ञानोबाराची ओवीच्या आधारानं हाच विचार तिथे नाही आहे. पण एका साहित्यिकाचं वाक्य आहे, समुद्र कधीच ओंजळीत घेता येत नसतो, पण ओंजळीत बसेल एवढा समुद्र घ्यायला काय हरकत आहे. मला समुद्र गुरुजीच्या कार्याचा आढावा घेता येणार नाही, पण जेवढा घेता येईल तेवढा घ्यायला काय हरकत आहे. आदरणीय गुरुजीचा संत कृपा या सदराखाली हा अध्यापनाचा प्रवास 25 वर्षाचा जरी असला तरी अध्यापनाचा प्रवास गुरुजीचा 25 वर्षाचा नाही, हा 4 दशकांचा प्रवास. ही संस्था जेव्हा झाली तेव्हा मी त्याचा प्रत्यक्षदर्शी आहे. मराठीत सांगायचं ठरलं तर आय विटनेस मराठीत आहे का. रात्री आदरणीय गुरुजींनी जेव्हा ही संस्था चालू केली 40 फुटीला, त्याचा मी काय आहे, प्रत्यक्षदर्शी आहे. की गुरुजीने काय. आणि एक सांगतो मंडळी, विद्यार्थी गोळा करणं आणि विद्यार्थ्या हृदयात गुरुनं स्थान मिळवणं ही सोपी गोष्ट नाही. विद्यार्थी कोणालाही गोळा करता येतात. सध्या गर्दीला काहीच कमी नाही. मला वाटतं सध्या आळंदीत गर्दी कामगारापेक्षा विद्यार्थ्यांची जास्त. खरंच स्थानिकापेक्षा विद्यार्थ्यांची गर्दी भरपूर आहे. विद्यार्थी गोळा करणं हा पुरुषार्थ नाही, विद्यार्थ्यांच्या हृदयात स्थान निर्माण करणं हा पुरुषार्थ आहे. आता सुद्धा माझ्या अंगावर काटा येतोय ते 25 वर्षापूर्वी गुरुजीची संस्था होईपर्यंत सर्व विद्यार्थी, गुरुजीची संस्था आनंदित होत नाही ना तोपर्यंत विद्यार्थी डोंगरावर राहिले.
डोंगराच्या पायथ्याला राहिले. जे जे त्या बॅचला होते ते आता माझ्या समोर माझ्या उजव्या आणि डाव्या हाताला आहेत काही म्हणजे. आणि वेट ऑन वॉच, वाट पहा, वाट पाहिली. आणि गुरुजीची जेव्हा संस्था इथे संत कृपा या संपन्न नावाखाली चालू झाली तेव्हा ते विद्यार्थी आहेत. मला गुरुजीकडे जास्त नाही, पण मी तुमचा तुम्हाला माहीत नाही, पण 5 लोकांचा विद्यार्थी मी तुमचा. वा, 5 लोकांची संत मी तुमच्याकडून घेतलेली. हे आता म्हणणं म्हणजे कसं आहे, एक चिलट एका म्हशीच्या शिंगावर बसतो, एक चिलट एका म्हशीच्या शिंगावर बसलं, अर्धा तास आराम केला आणि जाता जाता म्हशीला म्हटलं, मॅडम थँक्यू हा. ती म्हणली, कोण तू? मला माहित नाही, मला ओळखलं नाही, मी चिलटराव. अरे आभार कशाचे मानतो? काय नाही, तुमच्या शिंगावर बसलो होतो. अरे असे कितीतरी बसतात आणि जातात, काय माहिती. म्हणून मी जेव्हा आनंदीत आलो 98-99 साल गुरुजी देवप्रभूचे तिथे पाठ घ्यायचे, तेव्हा मला ज्यांनी परमार्थाचं मार्गदर्शन केलं अशा वैकुंठवासी कुंभारकर गुरुजीच्या शिष्य आमच्या विजूताई, निष्ठावान वारकरी विजूताई मला हाताला घेऊन तिथे पाठाला आल्या होत्या. आणि गुरुजी तिथे ज्ञानेश्वरी सांगायचे. मला काही समजत नव्हतं तरी मी बसत होतो. कारण का, माणसाला अभ्यास कळत नाही, पण गोडवा सगळ्यांना कळतो. गोडवा सगळ्यांना कळतो, वाणीचा गोडवा. नाहीतर काही जणांची वाणी तुकोबराच्या भाषेत कोरड्या गोष्टी चावट्या बोल, शिकल्या सांगित नाही बोल. अशा वृक्षवाणीचे भोगते नाही तुकोबराय. तुकोबराय म्हणतात, ऐसियाचा संग देई नारायणा, बोलावा वचना जयाची. म्हणजे वाणी अत्यंत अनुभवाच्या आणि शास्त्र सिद्धांताच्या विसंवादी नाही, संवादी जलाने भिजलेली वाणी. मग गुरुजीचं त्या काळात आम्ही तो लाभ मला झाला. पुढं चातुर्मास वगैरे जाऊन संस्थेत बसलो. चला, मी माझं चरित्र सांगायला उभा नाही, पण आदरणीय गुरुजीचा कृपाप्रसाद आम्हाला त्याही अंगाला आहे. पण मला असं वाटतं, या सगळ्या गुरुबंधूंनी आज मला इथं का उभं केलं असेल, चला आपल्यातल्या एका पोराचं कीर्तन झालं पाहिजे, आपल्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याचं कीर्तन झालं पाहिजे. रोजच तेजानं तेजाची आरती, आज ज्योतीने तेजाची आरती झाली पाहिजे. पुन्हा एकदा गुरुबंधूंचे आभार मानतो. गुरुजीच्या कार्याचा आढावा घेण्याकरता जगद्गुरु तुकोबराच्या एका अभंगाचा निवड करण्याचा दासाने प्रयत्न केला. संस्थेचं नावही आहे संत कृपा वारकरी शिक्षण संस्था. मग संत कृपा साधकाला कुठपर्यंत नेते, त्या संबंधानं काहीसं चिंतन घडावं. आणि ज्या संतानं, ज्या साधूनं शेकड्यात नाही हजारांमध्ये विद्यार्थी घडवले आणि वारकरी संप्रदायाच्या संरक्षण, संवर्धन आणि संक्रमण या कार्यामध्ये मोठं योगदान दिलं, अशी संस्था असल्यामुळे त्या दोन्ही अंगानं चिंतन घडावं म्हणून दासाचा या अभंगाची निवड करण्याचा एक सामान्य प्रयत्न आहे. ऐका मंडळी, तुकोबराचा अभंग आहे, पूर्णतेचे उद्गार काढणार आहे. ज्यांच्यामुळे पूर्णता प्राप्त आहे त्यांच्या चरणाजवळ विनम्रता बुद्धीने, कृतज्ञता बुद्धीने ही महाराजांची भाषा आहे. संसार पूर्ण होण्याकरता प्रयत्नाला प्रारब्धानं साथ द्यावी लागते आणि परमार्थाला पूर्ण होण्याकरता प्रयत्नाला कृतीने साथ द्यावी लागते. संसारामध्ये भाग्याचेनी बडसे आणि उद्यमाचेनी निसे. तुकोबराची भाषा उलट आहे. व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित, क्रम काही असो पण दोन्हीची आवश्यकता नक्कीच आहे. कारण तुकाराम महाराज प्रवृत्तीचे मार्गदर्शन चांगलं करतात आणि निवृत्तीचे मार्गदर्शन चांगलं करतात. कारण तुकाराम महाराज दोन्ही क्षेत्रातलं यशस्वी जीवन आहे. त्या कावडीच्या प्रकरणातलं एक चरण आहे, फार मोठ चरण आहे गाथ्यामध्ये, की तुका चालवी कावडी. तुकाराम महाराज म्हणतात, मी माझ्या खांद्यावर कावड घेतलेली, पण कोणती आहे? प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही कावडी माझ्या खांद्यावर आहे. नुसत्या दोन्ही कावडी खांद्यावर आहे ही विशेषता नाही जगद्गुरूंच्या जीवनाची. तुका चालवी कावडी आणि प्रवृत्ती निवृत्ती चोखडी चालवली. तशी एक 2च वाक्यामध्ये विचार सांगण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा बोलोबानी ज्येष्ठ चिरंजीव सावजी महाराज यांना सांगितलं
की बाबा व्यापार पहा, महाजनकी पहा, सावकारकी पहा, ते विरक्त असल्यामुळे त्यांनी नकार दिला. पुढं तुकोबरायाने ती जिम्मेदारी स्वीकारली आणि यशस्वीरित्या पार पाडली. आणि पुन्हा वयाच्या 21व्या वर्षी जेव्हा दुष्काळ वगैरे वैराग्याला काही कारणं निर्माण झाली, वैराग्य निर्माण झालं आणि तुकाराम महाराज भामगिरीवर गेले आणि साक्षात्कार करून घेतला. म्हणजे प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्या गेली, ही पूर्वार्ध म्हणजे प्रवृत्ती चोकडी. आणि अनुतापाची ज्वाडी देहबुद्धी हवेली, निवृत्ती चोकडी. आणि दास एक शब्दाची योजना करतो. तुकोबराय किती यशस्वी झाले, महाराजांचे एकेरी नाव घेण्याची माझी योग्यता नाही आहे, पण म्हणतो बाजारपेठेत जाताना तुकोबराय तुका होऊन गेले, येताना तुका शेठ होऊन आले. डोंगरावर जाताना तुका होऊन गेले आणि जगद्गुरु होऊन आले. ही या दोन्ही गोष्टीत पूर्णता. म्हणजे प्रवृत्तीचं आणि निवृत्तीचं, प्रवृत्तीकृत कार्य अवश्य पाहिजे आचार्य. ते आचार्य कोण आहेत? तर तुकोबरायासारखे साधू आहेत. पण व्यवसाय निमित्त फळ देत असे संचित आणि प्रयत्न या दोन्ही गोष्टी संसारात यशस्वी करता लागतात. परमार्थामध्ये यशस्वी करता प्रयत्नाला कृपेची जोड लागते. कायमचा विषय म्हणून विस्तार करत नाही. त्या 4 प्रकारच्या कृपेचा विचार आपल्याकडे कायम केला जातो. एक आत्मकृपा आहे, त्याने कृपा केली आम्हावरीला. त्याने म्हणजे कोणी? मनोराजा एक देहपुरी, असे नांदर जो त्यासे दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, त्याने कृपा केली आम्हावरीला. ही आत्मकृपा आहे. नंतर एक शास्त्रकृपा पण आहे. शास्त्र आरंभी कीर्तन करी एकादशी, नवते अभ्यासी चित्त आधी, काही पाठे केली संतांची उत्तरे. ही काय आहे? शास्त्रकृपा. शास्त्रानं सुद्धा काय करावी लागते? कृपा करावी लागते. कारण मन जेव्हा परमार्थात येतं तेव्हा परमार्थाचा मार्ग सांगण्याकरता कोण आहे? शास्त्रच आहे. शास्त्र मार्ग सांगतं. पण शास्त्र एकच मार्ग सांगत नाही, अनेक मार्ग सांगतो. मग ते योग्य मार्ग कोणता याचा विवेक साधकाला नसतो. कोणत्या मार्गात माझा अधिकार आहे हे साधकाला कळत नाही. त्याच्याकरता संतांची कृपा लागते. आणि संतांची कृपा होण्याकरता लभ्यते तत्कृपयैव, नारदाच्या भाषेत देवाची कृपा लागते. अर्थात आत्मकृपा, शास्त्रकृपा, गुरुकृपा आणि परमात्म्याची कृपा या 4 कृपा विचारात घेतल्या जातात. पण यातली सम्राज्ञी कृपा कोणती आहे? यात सम्राज्ञी कृपा आहे संत कृपा. कारण काय? ह्या 3 कृपा जरी झाल्या आणि जर संत कृपा झाली तर या 3 कृपेला अर्थ उरत नाही. आणि संत कृपा झाली, या 3 कृपा नाही झाल्या तरी चालतं. नाही झालं तरी चालतं. हा शब्द मी मागं देतो. संतांची कृपा झालेली आपोआप होतात. मजवरी कृपा बहुतांची, नामदेवरायांना देवकृपा होऊन सुद्धा संत कृपेची गरज पडली. सगळे उदाहरणं आपल्याला आहे. मग सगळ्यात सम्राज्ञी कृपा आहे संत कृपा. ते जीवनामध्ये झाली पाहिजे. ऐकलं का? सध्या कृपा शब्द फार अडचणीत आला. अडचण काय सध्याच्या काळात? सध्याच्या काळात वशिल्याला कृपा म्हटलं जाते. विठाला एखाद्या स्टेजवर एखाद्याच्या वशिल्याने जातो आणि तिथं जाऊन त्याची भाषा असते यांच्या कृपेने. म्हणून मला कृपा शब्द अडचणीत आला. वशिला वेगळा आणि कृपा वेगळी. हो, वशिल्याने संसार संपन्न होतो, वशिल्याने संसार संपन्न होतो, वशिल्याने जीवन संपन्न होतं. पण सफल व्हायचं असेल तर कृपाच पाहिजे. प्रयत्न वशिल्यासाठी नसावे, कृपेसाठी असावे. आता काही लोकांवर कृपा होते, लोकांना तो वशिला वाटतो त्यांच्या बुद्धीचं दारिद्र्य. त्याला काही कोणी करू शकत नाही. पण वशिला शब्द कृपा याच्यावर सध्या काय करतोय?
अटॅक करतोय. पण बरं, संतांची कृपा व्हावी लागते आणि संतांची कृपा झाली की जीवन काय होतं कुठं निघून जातं सांगताच येत नाही. पण एक काळ असा होता की तुकोबरायचा परिचय होता. कनकाई कुमारा परिचय काय होता? कनकाई कुमारा, बोलोबा पुत्रा, कानाप्रिय बंधू, देहक्षेत्र निवासी, हे तुकोबरायचे काय आहे परिचय. बरे कृपेच्या आधीचे परिचय, नंतरचे परिचय लय गोड आहेत. चिन्मय सुखवासी, रूढ योग तुरंगा. मग हा जो परिचय, हे परिवर्तन जे देहक्षेत्र निवासी, देहक्षेत्रामध्ये राहणारा तुका, त्याच्याबद्दल भाषा आहे चिन्मय सुखवासी. चिन्मय सुखामध्ये राहू लागले. जे कनकाई कुमार होते, जे कनकाई कुमार होते ते रूढ योग तुरंग झाले. हो, योग रूढ तुरंग झाले. जे काय जिजाई रमणा होते, जिजाई रमणा होते, तर ते कोण झाले? अहंता ममता तोडून निज शांती वरिली. म्हणजे जे तुकोबार आहे, तुका विनबी कुणबियाचा, इथून जो प्रवास होता भाग्य आम्ही तुका देखीला. हा प्रवास जो झाला त्या मधल्या काळात महाराजाला लाभलेलं जीवन म्हणजे कृपा जीवन आहे. विठाला संत कृपा झाली, आपलं जीवन पूर्ण झालं. पण ऐकलं का? यावत जीवन त्रयोवंद्य. हा जीवन जोपर्यंत आहे तोपर्यंत 3 माणसं वंदनीय आहे. तिघांना नमस्कार करा वाच. कोण कोण? वेदांत म्हणजे शास्त्राला, गुरु म्हणजे सद्गुरूंना, आणि ईश्वराला. यावं जीवन त्रयोवंद्य. हा वेदांत गुरु ईश्वरा. हो का बरं? आदो ज्ञान आपते, आधी ज्ञान प्राप्ती करता आणि पश्चात कृतज्ञत्व वारही. आपल्या जीवनात कृतज्ञता हा दोष येऊ नये म्हणून जगद्गुरु तुकोबारायची ती बुद्धी असल्यामुळे आता जगात एक वर्ग कृतज्ञ आहे आणि कृतज्ञ आहे. या चिंतनाची धार गेल्यामुळे आता मांडत बसत नाही मी. आता काही प्रस्तावना बोचट झाल्या महाराजाला. आता त्या मागं टाकल्या पाहिजे, शब्दाची योजना बदलली पाहिजे. जीवाला यावंच लागतं, देवाला आणावं लागतं, संत येत असतात. आता खूप छान आहे, मुद्दा लय गोड आहे. पण बस झाला आता. विठाला विठाला कृतज्ञता बुद्धी पाहिजे. मग जगद्गुरु तुकोबार आहे, ज्यांच्या कृपेने या उंचीपर्यंत आले त्यांच्याबद्दल कृतज्ञता बुद्धीने एक गोड भाषा अभंगाच्या 2ऱ्या चरणात वापरतात. तुम्ही
कृतज्ञतासारखं पाप जगात कोणतंच नाही. एक कथा सांगितली जाते परंपरेने की एक साधू रस्त्याने चालला होता आणि त्याला स्मशानभूमीमध्ये बाई दिसली. त्याला कुतूहल वाटलं, अरे स्मशानभूमीचे बाई काय करतो. साधू थांबला थोडा, तर त्या बाईने एक कावळा पकडला. कावळा माहिती कसा असतो कावळा? हे आमच्याकडे मागच्या 2-4 महिन्यापूर्वी पांढरे पण फिरू लागले म्हणून विचार. तिने कावळा पकडला, कावळ्याचे पंख काढले आणि कावळ्याचं मांस सिद्ध केलं. कोणी? त्या स्त्रीने. साधू विचारला, अरे एक तर मांसच निषिद्ध आहे, त्यातली त्या कुत्र्याचं कावळ्याचं मांस अति निषिद्ध आहे. शुनीचे शिवपाकीचे, स्वपाक शिव म्हणजे कुत्रा आणि पाक म्हणजे शिजून खाणारा. म्हणजे काय? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि या 4 वर्णात जे बसत नाही त्याला चांडाळ म्हणतात. पायरी एक प्रकारे चांडाळ. चांडाळ कोणाला म्हणायचं? जे कुत्रा शिजून खातो त्याला, कावळ्याचं मांस खातो त्याला काय समजलं जातं? चांडाळ. त्याच्या खालचा एक वर्ग आहे राक्षस, तो माणूसच खातो पण चांडाळ. अरे बाई कावळा पकडला तिने कावळ्याचं मांस तयार केलं. आता कच्चं कसं खावं? तिला शिजवायचं. शिजवण्याकरता काही भांडं भेटतं का पाहू लागली, तर तिला एका प्रेताचं कपाल म्हणजे कवटी दिसली, तर त्या कवटीत ते मांस टाकलं. टाकण्याकरता पाणी नव्हतं पण त्याच्याकडे चपटी होती. अंधेरी चपटी माहिती आहे? आता मलाच माहिती अगदी बरोबर. आमचे कीर्तन ऐकून लोक हुशार हो का ना पण साबरे नक्की झाले. आता त्याला शिजवायला अग्नी पाहिजे होता. तिला प्रेताच्या अग्नीवर प्रेत जळत होता, त्या अग्नीवर ठेवलं पुढे आहे का, आणि त्याच्यात काही घाण पडू नये पायातल्या चपला जातो. तर साधूनं विचार केला, ही भूमिका तिचे शिजवते ते द्रव्य घाण, ज्या द्रव्यात शिजवते ते द्रव्य घाण, तिच्या भांड्यात शिजवते ते कपाल घाण, तिच्या चित्तेवर शिजवते तो अग्निसुद्धा निषिद्ध. आणि आता याच्यात कोणती घाण पडायची राहिली असेल म्हणून चपला झाकून ठेवली. साधूला प्रश्न आश्चर्य वाटत. साधू राहवलं नाही साधू म्हणजे घरी जाऊन पुन्हा काम करतो. पहिला विचारूच का बाई आता यात कोणती घाण पडायची राहिली म्हणून तुम्ही चपला झाकून ठेवल्या. म्हणे महाराज तुम्ही शिकून पण आम्ही ऐकून सुद्धा तुमचे बाप आहेत, आपलं माहिती आहे आम्हाला. ह्या सर्व वस्तू घाण आहे याची मला जाण आहे, तरी मी चप्पल झाकून ठेवली. का? कारण महाराज तुम्हाला माहीत नसेल त्या सगळ्या वस्तूपेक्षा अजून एक घाण वस्तू या जगात आहे. म्हणजे काय? कृतज्ञाची नजर. आणि त्या कृतज्ञाची नजर त्याच्यावर पडू नये म्हणून चपला झाकून ठेवल्या. ऐकलं का मंडळी? आपण एका श्लोकाचा एक तुकडा जरी सद्गुरु बुद्धीने कोणाकडून ऐकला त्याच्याबद्दल कृतज्ञता असली पाहिजे. नाव सांगत नाही की 3 कॅमेरे नसले तर नक्की सांगितलं असतं. फार मोठं नाव महाराज विद्वत्ता बोलतो, गायनाचा अंग 1 नंबर, पर्सनॅलिटी ती लागते सध्या. हो काही लोकांच्या कीर्तनात असो बघा तुम्ही काही माणसाची कीर्तन होतो गोरे गोमटे म्हणून चालायला लागते. आता हे आनंदी असल्यामुळे अजून पुढचं वाक्य मी बोलत नाही, आता मौलीला माहिती मी पुढे काय बोलत असतो सगळे. तरी सुद्धा महाराज कुठेच प्रतिष्ठा त्या माणसाला मिळाली. मी सहज एके दिवशी महाराजांना विचारलं, अर्थात श्री गुरुशेखर महाराजांना, मी महाराज काही व्यक्ती एवढे मोठे असतात त्यांना प्रसिद्धी काय मिळत नाही? आणि हे विचारताना तुमच्या डोक्यात कोण आहे? मी लांबके आणखी म्हणजे मला संपत्ती काय मिळत नाही? कारण ते ज्यांच्याकडे शिकले त्यांनाच नाव ठेवायला लागले म्हणून मिळाले. जगात सगळ्यात मोठं पाप आहे कृतज्ञता. महाराज माणसाला किती कृतज्ञ असावं? मी फार मोठा कृतज्ञ, माझा झेंडोरा मला पिटवायचा नाहीये, पण काही संतांचे वचन ऐकून मी जगण्याचा प्रयत्न करणारा साधक.
मला 6वीला शिकवायला जे गुरुजी होते ते मानवतमध्ये अजून आहे, ते का दुकानावर बसले होते आणि ते सिगरेट ओढत होते आणि मला ते दिसले. मी गाडीतून उतरलो आणि त्यांच्या पाया पडलो. त्यांनी मला शब्द शिकवलेत काही. गुरु आहे, गुरुबद्दल गुरुबुद्धी पाहिजे, नाही तर काय काय एवढे कृतज्ञ असतात. एका विचारलं का तुम्ही फार हे मृदंग वाजवता, हे कुठे शिकले? काय नाही म्हणा, डबा वाजवता नाही, ते लक्षात यायच लागले. रोगाच्या कीर्तनाला आलंय तुमच्या गावात म्हणून विचारलं, नाही तर तुम्ही डबा वाजवता शिकले. त्याचं दर्शन आम्हाला रामकृष्णारी पासून होत अशी कृतज्ञता नाही. म्हणून या उत्सवाचा एक विशेष आहे. हा उत्सव कृतज्ञता संपन्न झालेला उत्सव. आदरणीय गुरुजीकडे या संस्थेमध्ये जी विद्यार्थी शिकली त्यांच्याबद्दल महाराज बरं आहे. आपलं वारकरी संप्रदायात गोपाळ महाराज की ज्या संप्रदायाचं ब्रीद वाक्य आहे, शिष्याची जो नेगे सेवा मानी देवा सारिखे त्याचा उपदेश. अशा विचारसरणीचा संप्रदाय आणि त्यातले आपण म्हणून बरं आहे. नाहीतर अशा काही परंपरा आहेत महाराज, सांगत नाही मी नाव, पण पाहिले केवळ माझा आश्रम सोडून गेला म्हणून त्याच्या हत्या झाल्या आणि ज्याची हत्या झाली तो माझ्या पाठाचा विद्यार्थी. किती भाग्यवान परंपरेचे पायी आहेत आपण की आमच्या परंपरेमध्ये शिष्याची जो नेगे सेवा. महाराज अनुभव सांगतो. बोधे बाबा एकादशी निर्जला दिवसभर वरून भजन केलं आणि दुपारतीला जायच्या आधी बाबा शाळेवर पडले. माझी इच्छा झाली बाबाची चरण दाबाले आणि पाय दाबायला गेलो. तर बाबाने मला पाय दाबून दाबू दिले. बाबा काय म्हटले, एक तुकोबराचं प्रमाण त्यांनी सांगितलं, ती प्रमाण मी गाथ्यात नाही पाठ केलं, त्यांचं ऐकून पाठ झाले. ते म्हटले, नये इच्छू सेवा सोयीच्या जनाची अवज्ञा देवाची गणिते. आपली कोणी सेवा करावी ही इच्छा ठेवू नये आणि लोक स्वतः जरी करू लागले तर करून घेऊ नये आणि देवाची अवज्ञा होते. कुठपर्यंत? जोपर्यंत तुमचं शरीर सुदृढ आहे तोपर्यंत. जेव्हा तुम्ही पराधीन होता, वृद्धापकाळ जवळ येतो, तेव्हा हरकत, तेव्हा ठीक आहे. मात्र महाराज असे काही जाऊ द्या, उगाच मी कोणाची निंदा करायला पाहिजे काय तात्पर्य. कृतज्ञता बुद्धी पाहिजे, कृतज्ञता. आणि महाराजाची कृतज्ञता बुद्धी जागी आहे. महाराज म्हणतात, संती तुम्ही कृपा केली, नाहीतर एवढं होणं शक्यच नाही. तुम्ही कृपा केली. तुमचे कृपेचे पोसले जन्मो जन्मी तुकामने, जन्मो ज्याच्या 7 पिढ्यात माळकरी कोणी नाही त्या घरातला मी. माझे आजोबा 24 तास डाउनलोड असायचे, एकही MB शिल्लक ठेवत नाही.
शिकितो सोडा आणि एम बी के बी म्हणायचं होतं मला जमा जमा मायक्रो एम बी सुद्धा कमिटी होता. घरात आम्ही 8 माणसं होतो. 8 माणसात 2 कोंबडे कापायचे. एका कोंबड्याचे 4च तुकडे करायचे. फक्त असं म्हणू नका महाराजाचा आजा दारू पित होता. उलट म्हणा दारू पिणाऱ्याचा ना तो कीर्तनकार झाला. असे बोललं पाहिजे त्याला, असे बोललं पाहिजे. पण लोक काय म्हणतात माझ्या गळ्यात 7 पिढ्याची माळ. आता मला जास्त माळ घालायची आवड आहे. एवढ्या माळा आहेत माझ्या. एकाने मला विचारलं एवढ्या माळा का? म्हणजे काही लोकांच्या 7 पिढ्याची माळ आहे. मी 7 पिढ्याची एकदाच घातली. 7 पिढ्या पुण्य घातलं. 7 पिढ्याची एकदाच मोजून 5-7च. आणि काही वाईट नाही. ते काय असतं माहिती आहे का? काय काय लोक म्हणतात पहिल्या दिवशीचा कीर्तन जेवण गुरुजी अपमानाचं समजलं जातं. काय काय पहिला दिवस ठेवला माझा. पहिल्या आणि शेवटच्या कीर्तनात लय फरक नसतो. काय जातं पहिल्या दिवशी लोक कमी असतात पण पप्पाचा शाही पूर्ण असतात. शेवटच्या दिवशी लोक जास्त असतात पण पप्पाची शाही उडालेली असते. असं माझ्या 7 पिढ्यात माळकरी नाही. मीच माळकरी. तो एक विठाला काही परंपरा आपण पाहिल्या की तुकाराम महाराजांची परंपरा पाहिली की मूळ पुरुष विश्वंभर. नामदेवाची परंपरा पाहिली कल्याणीचा शिंपी हरिभक्त गोमा. गोमा महाराज त्यांची मूळ पुरुष. नाथाची पाहिली तर भानुदासाचे कुळी म्हणजे नाथांचे घराण्याचे मूळ पुरुष भानुदास महाराज. नामदेवाच्या घराण्याचे मूळ पुरुष गोमाजी महाराज. तुकोबराच्या घराण्याचे मूळ पुरुष विश्वंभर महाराज. आमच्या घराण्याचे मूळ पुरुष उमेश महाराज. अशी कोणतीच योग्यता नसताना जेव्हा कधी कधी वाटतं ना आपण खरंच या लोकांपुढे बोलण्याच्या योग्यतेचे आहोत का, तर हे समीकरण जुळत नाही. जेव्हा लक्षात येतं ना की ज्ञानोबा तुकोबाची जोग महाराजाची कृपा आहे तेव्हा समीकरण जुळतं. तुम्ही संधी कृपा केली. मी मोठा नाहीये. तुम्ही माझं कीर्तन ठेवून कृपा केली. मी मोठा नाहीये. तुम्ही माझ्या कीर्तनात एवढं लक्ष देऊन ऐकताय. हे काय आहे? कृपा आहे. मग कृपेचं मोठेपण आहे. तुम्ही संत कृपा केली. पण संतांच्या कृपेला उपमा काय दिली? गंगेत चाली ओघाची. चाल शब्द रीती पद्धती या अर्थानं वापरला जातो. त्याची चाल नीट नाही. त्या घराण्याची चाल बार नीट नाही. पद्धत संतांनी कृपा केली पण कशी केली? गंगेत चाली. गंगेच्या पद्धतीने केली. गंगेची काय पद्धत आहे? मुळात तुकोबरायला संतांच्या कृपेकरता गंगाच का निवडावी वाटली? विठाला विठाला. अन्य ठिकाणी अनेक उपमा आहेत. तर नियम आहे की स्थितस्य गती चिंतनीय. संतांच्या कृपेला अनेक उपमा आहेत पण इथं कोणती आहे? गंगेची. मग गंगेचीच का निवडावी वाटली? तर गंगेत आणि संतात एक सादृश्य आहे. ज्ञानेश्वरीतला दृष्टांत येतो पण सिद्धांत म्हणून घ्यायला काहीच हरकत नाही. कारण श्री गुरु चैतन्य महाराज एकदा बोलले होते पहा तुम्ही आणि दिसूनही येतं चौ पुरुषार्था श्री भक्ती जैशी. हा ज्ञानेश्वरी दृष्टांत आहे, सिद्धांत नाही. क्षत्रियाचे गुण सांगत असताना हा काय वापरलाय? हो पण हा दृष्टांत काय? म्हणजे ज्ञानोबरायची ते वक्तव्याचे कला आहे की अन्य शास्त्राचा सिद्धांत ते दृष्टांत म्हणून वापरू शकतात. ते मोठेपण आहे आणि त्यांच्या वक्तव्याची ते काय आहे? एक धार आहे. पहा तुम्ही ज्ञानोबरायांनी व्यवसायात्मिका बुद्धी अव्यवसायात्मिका बुद्धी त्याच्याकरता शब्दाची योजना केली आहे. सद्बुद्धी दुर्बुद्धी. व्यवसायात्मिका बुद्धी आणि अव्यवसायात्मिका बुद्धी. त्याला ज्ञानोबरायची योजना काय आहे? सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी. दुर्बुद्धी काय? ज्ञानोबराय म्हणतात जैसी रांदवणी रस सोयी की करोनिया मोले विकी तैसा भोगा लागी अविवेकी धाडीती धर्मो म्हणून हे पार्था दुर्बुद्धी जाण सर्वथा. पण ज्ञानोबरायांनी सद्बुद्धीची लक्षणा करत असताना आणि सद्बुद्धीला दृष्टांत देताना जो दिलाय तो ऐका. ज्ञानोबराय काय म्हटले? आणि का सारिका बहु असू.
जैसा न जोडे परिसू का अमृताचा अंशू दैव गुणे पुढाय का तैसी दुर्लभ सद्बुद्धी. ज्ञानोबराय त्या सद्बुद्धीचं लक्षण काय? जी परमात्माची अवधी. महाराजाला दृष्टांत काय? जैसा गंगेशी उधदी निरंतर. गंगा खाचेत जाते, खळग्यात जाते, पण समुद्र माझं ध्येय आहे हे कधीच विसरत नाही. तद्वत संत सगळं करतात, पण आमचं ध्येय परमात्मा हे कधीच विसरत नाही. गंगा पार, गंगा जेव्हा चालते तेव्हा तिला पक्क माहिती मला समुद्राला जायचंय, पण जाता जाता परोपकार करते. पीडित पाप ओकित तिरीचे पाद. पण पुढची भाषा विसरून चालणार नाही. समुद्रात जाय का थांबे नाही. डोंगरेजी महाराजाचं एक वाक्य आहे त्या भरताच्या चरित्रात. तेव्हा हरिण जरा मोठं झालं ना, 2 मिनटं भरत ते हरिण 4 युगात नडलेलं आहे ना. एका युगात भरताला नडलं, एका युगात सीतेला नडलं, कलियुगात सलमान खानला नडलं. हरणापासून जा सावध रे बाबा, आणि हरणीपासून आपलं असो. हरणापासून सगळ्याला दृष्टांत माहिती. हरिण लहानाचं मोठं झालं, मोठं झालेलं हरिण भजनामध्ये आडवं यायचं, भजन सुटलं आणि हरण कुरवाळत बसला. डोंगरेजी महाराजाचं वाक्य बाबाजी, ऐसा परोपकार किस काम का जे जो हमारे साधना बिघडणार. आणि याला साजेस तुकोबरायचं प्रमाण माफ करा. तुकोबरायला साजेचंही वाक्य होतं. मला एक शास्त्रीची एक चरण आहे तुकोबरायचं. मला वाटतं आपण महाराज मंडळीने ना, आपण गाडीवर खूप प्रमाणाने पंढरीचा वार केला. विठ्ठल आमचे जीवन, ज्ञानोबा माझा हो गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. काही काही वाक्य आतून लिहिले पाहिजे, त्यातलं हे वाक्य मी बऱ्याच वेळेला ते वेगवेगळे तुकोबराच्या गात्यातले सुभाषित सांगत असतो. त्यात हे काय, आता नकारे भाई नकारे आहे गाठी ते लुटू लोकारे. विठ्ठला महाराज तुकोबराचं लोकारे म्हणण्यामध्ये फक्त समाज एवढाच अपेक्षित नाही अर्थ नाहीये. तुकोबराची काही प्रमाण आपण पाहिली. अरे प्रिया पुत्र बंधू यांचा तोडा वास बंधू, कडू आले खटाळसे, शिव नाही लिंबो दोषे, फोडावे मडके मेली लेखी काय येते. मग मला सोडून द्यायचे का? नाही, असं नाही. विधी पुरते कारण बहु वाराले वचन. महाराजांची भाषा असो. तात्पर्य एवढं की परोपकार काय कामाचा जो आपल्या साधनात विघ्न टाकेल, पण संत ध्येय कधी सोडत नाही आणि परोपकारही सोडत नाही. गंगेचं कसंच आहे की ध्येय सोडत नाही आणि परोपकार सोडत नाही. म्हणून मला वाटतं की तुकोबरायला संत कृपे करता गंगा निवडावी वाटली. काय पद्धत काय गंगेची, काय पद्धत काय गंगेची. गंगेच्या काही पद्धती आपण संत वाङ्मयातून पाहू. त्या 2-4 पद्धती सांगून अर्थ असं घेऊ. इकडे कळणार, हे गोड पद्धती मुळात गंगेची पद्धत आहे. इकडे काय कळणार. पद्धत आहे? तुकोबराच्या भाषेत, ज्ञानोबराच्या भाषेत, गावा मागील ओघळ गंगा न म्हणे आमंगळ. आगा गावरशे भरले पाणी पाठी पाय देत आले. ते गंगे काय म्हणे तरी परतेस. जेव्हा ते नाली वगैरेच्या गटार कुठे येतात, त्या गंगेत येतात, तेव्हा ती गंगाची इंटरव्ह्यू घेत नाही. तू कोण रे? म्हणे मी नाला. कोणे खाल्ली तू नाला? खाटकाच्या. हो मागा. तू कोण रे? नाली. त्याच्यातली मेल फिमेल आहे. नाला. डॉक्टर मास्तर मास्तरी, महाराज महाराजी. नाला नाली. तू कोण का? आणि मी नाली. महाराज उच्चारात सुद्धा फरक पाहिजे बरं. तू कोण रे? नाला. तू कोण ग? नाली. वक्तव्यातून बाळगावा पाहिजे. तू कोण ग? मी नाली.
कोण्या गल्लीतून आली म्हणजे वारकऱ्याच्या चाली आहे ना. बरं ऐकलं का, जसं आपल्यात ज्येष्ठ नागरिक आहेत असं समजू नका, गटारात बी ज्येष्ठ नागरिक आहेत. हो आला एक ज्येष्ठ नागरिक, तुझं नाव काय? गटार. कुठून वारकऱ्याच्या. कोण्या वारकऱ्याच्या? ज्याने कोरोनात माळा काढल्याच्या. ते गंगे काय म्हणते परदेस, जसे असतील तसे त्यांना ती आपल्यात घेते. हा गंगेची पहिली चाल आहे. तद्वत महाराज, आम्हाला जेव्हा गुरुजीने संस्थेत प्रवेश केला ते तुमची जात कोणती हे विचारलं नाही, तुझं शालेय शिक्षण किती आहे हे विचारलं नाही, तुझ्या खिशात पैसे किती आहेत हे विचारलं नाही. एकच प्रमाण सांगतो, गुण दोष याती न विचारी काही आणि ठाव दिला पाहिजे. काय मला चालीला येतात पण हे कमी आहे आमच्या. आता ह्या मंडळीचा आवाज म्हणजे समृद्धी महामार्ग, कुठं स्पीड ब्रेकर. आमचा आवाज म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. एखाद्याची कोंबडी जरी मिळाली तरी स्पीड ब्रेकर. लॉकडाऊनमध्ये मी गावी होतो आणि तुम्हाला माहिती मी परभणी जिल्ह्यात मानवत गाव आहे, मुस्लिम प्रचूर भागातलं मी. मग आमच्या सगळ्या मित्रांनी ठरवलं आपण शाळेच्या मैदानावर गोळा व्हायचं, गेट टुगेदर काय सगळे. आम्ही सगळे गोळा झालो, माझे सगळे मित्र असे, आम्ही सगळे बसलो होतो. कारण तो काळ असा होता, 2 गज दुरी मास्क काही जरूर सुरक्षित अंतराने. मग मी विचारलं, इलियास क्या करता तू? महाराज मेरा भंगार का दुकान है. फारूक तू क्या करता? महाराज मैं मौजा बेचता. ते इकडे कळणार हे फक्त मराठवाड्यात. मग क्या करता? मौजा बेचता. सुलतान तू क्या करता है? महाराज अपनी काली पीली अब परवाने 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 पथरी 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 पथरी. अजून एक मित्र आहे, दत्ता तू काय करतो? काय नाही, मला टेलरच्या हाताखाली काम करतो. महाराज मी विचार केला, रात्रभर विचार केला. सर
मी आळंदीला गेलो नसतो तर ज्ञानोबानं तुकोबानं जो महाराजांजवळ केलं नसतं तर माझं काय असतं. यांच्या शेजारी एक दुकान माझंही असतं. फुगेल्या फुगे मग मौजा व्यस्त याचा अर्थ मी केळी विकतो केळी. की खरं आपल्याला ज्ञानोबाने काय कमी केलं आणि मी तुमचं प्रयत्न तुम्ही फार ज्येष्ठ मंडळी आहात. काय आपली काय योग्यता आहे काय योग्यता आहे. पण ऐकलं काय आम्ही आनंदित येतो ना येताना भंगार होतो. ज्ञानोबाने आम्हाला भांगार केले त्यानं. भंगार आणि भांगार या शब्दातला फरक सांगण्याची गरज या व्यासपीठावर मुळीच नाही. पण जेव्हा गुरुजीकडे आलो तेव्हा भांगार होतो आणि जेव्हा गुरुजीकडून निघालो तेव्हा भांगार झालो. शेखर भाऊ एकच विद्यापीठ असेल जिथं जातीचा दाखला मागितला जात नाही. विठाला कुठेही जा जातीचा दाखला. माफी मागून बोलतो हे व्यासपीठ ते बोलण्याचं नाही असं मला वाटतं तरी हिंमत करतो. पण अलीकडच्या काळामध्ये जातीवाद पुन्हा या संप्रदायात येऊ पाहतो. मंडळी ते पाप ज्यांना करायचं त्यांनी करू द्या पण महाराज लोकांनी त्याचे भागीदार होऊ नका. कारण जातं नसे म्हणजे कछू नाही प्यार असं तर की नाही हिंदू धेडच्या बार. या परंपरेचे आपण आहे. यातायाती धर्म नाही विष्णुदासा या परंपरेचे आपण आहे. आणि वैष्णवाची याती वाणी जो आपण भोगितो पतन कुंभपा हे सिद्धांत सांगणाऱ्या संप्रदायाचे आपण. ठीक आहे तुम्हाला हे व्यासपीठ सोडून जेव्हा तुमचं एक स्वतंत्र जीवन आहे तेव्हा तुम्ही कसं जगायचं यात आम्ही स्वतंत्र नाही ही गोष्ट. मग तुम्ही हॉटेलमध्ये जात नाही मी जात नाही. हॉटेलमधलं खाता का खातो. शब्द तुम्हाला सामान्य वाटते पण नाही का. हॉटेलमध्ये जाता का नाही. हॉटेलमधलं खाता का खातो. याचा अर्थ काय हॉटेलमध्ये जात नाही पण हॉटेलमधलं आणून खातो. त्या क्रियेत फरक आहे. जेव्हा मी हॉटेलमध्ये जाऊन खातो तेव्हा आमच्या बरोबर संप्रदायाचं वाटोळं करतो आणि आम्ही हॉटेलमधलं आणून खातो तेव्हा आम्ही आमचं स्वतःचं वाटोळं करतो. वैयक्तिक जीवन कसंही असू द्या त्यात तुम्ही स्वतंत्र आहे. पण या व्यासपीठावर उमेश दशरथीला काय वाटतं याला अर्थ नाही. ज्ञानोबा तुकोबाला काय वाटतं एवढं अवघड आहे. महाराज कोण्या गावात गेलं लोकांना आधी प्रश्न पडतो हा महाराज कोणाचा. बरं काय काही लोकांचे अंदाज येतात जाधव चव्हाण माझं आडनाव बी असे अंदाजेच आहे. माझं आडनाव दशरथी अंदाजच येत नाही माझ्या आडनावात. मग ते गेल्यावर अथा तो ब्रह्म जिज्ञासा महाराज तुम्ही कोण्या गावचे मानवाचं आडनाव काय दशरथ. दशरथ हे त्यांना अपेक्षित काय असतं. ज्ञानदेव म्हणे स्वामी हे जे पाहत होतो मी त्यांना अपेक्षित ती असते. पण मी पठ्य असं आहे सांगतच पण ते माझ्या बापाच्या बारशाला घुगऱ्या खायला आले आणि मग मामा कोण्या गावचे त्यांचं आडनाव काय. जेव्हा माझ्या 4 गावच्या पाहुण्याची आडनावं सांगितले आणि जेव्हा त्यांच्या जात लक्षात आली कृतकृत्य झालो इच्छा केली. म्हणून आम्हाला आमच्या गुरुजीने विचारताना जात आम्हाला जर आमच्या गुरुजीने जात पाहून शिकवलं नसेल तर आम्हाला जात पाहून कीर्तन करायला अधिकार मुळेच नाही. न पाहिली गंगा कशी असो त्याला हात देते. गंगेचं पहिली चाल आणि दुसरी चाल तुकोबराच्या भाषेत सरिता ओढ ओघा गंगे मिळून झाल्या गंगा हो तवची वाहळ ओहळ जवन पवती गंगा जळ मग होणे टाकती केवळ गंगारो. गंगा काय करते जात पात विचार न करता जवळ घेते. ही गंगेची पहिली पद्धत तर गंगेची दुसरी पद्धत आल्याबरोबर आपली योग्यता त्याला देऊन टाकते. आतापर्यंत नाला पण आता गंगाजल. आतापर्यंत नाही पण आता गंगाजल. पण किती दिवसांनी
गंगे मिळून ते जी एका क्षणी अनुसरले का माझी वाणी. दृष्टांत वेगळा आहे, म्हणजे सिद्धांतच वेगळा आहे तिथे, पण ह्या शब्दपूर्ती मी वापरली. ते जी एका क्षणी आल्याबरोबर सगळे गुरुबंधू मंडळी आहेत, म्हणजे विचार सांगावा लागतो, सांगावासा वाटतो. संत आल्याबरोबर आपलंसं करून टाकतात. आपण सारखे आपले पदी सगळ्यांना प्रमाण माहिती आहे, पण महाराज गटाराचं सुद्धा एक कर्तव्य, गटाराचं एक कर्तव्य. गटारानं सर्वांगानं समर्पित झालं हे दृष्टांत आहे. पण गंगेत गटार गेलं की गंगा त्याला गटाराला काय करते? गंगा करते. पण एकानं काय केलं? बाटलीत गटाराचं पाणी त्याचं कसं बसून लावलं, कशाचं? त्या बाटलीचं, आणि टाकलं गंगेत. आणि 10 वर्षानं गेला, उघडून पाहिलं काय झालं त्या पाण्याचं. 4 वर्षापूर्वी आळंदीला आला होता तो. त्या पाण्याचं काय झालं? गुरुजी त्यांनी झाकण उघडून पाहिलं, ते गटारच राहिलं. गंगेची महिमा आहे की ते गटाराला गंगा करते, पण गटाराचंही महत्व आहे, त्याला पुचणं लावून नाही आलं पाहिजे. बरेच गटार संप्रदायात येतात आणि म्हणतात संप्रदायात मजा नाही. अरे संप्रदायात लय मजा, तू तुझं पुचन सोड. एक आंधळ्या पांगड्यात आपल्या गुरुचं वर्णन 3 पदाने बोर्ड केलंय, तेवढं करतो देवा शपथ आडत असेल. ऐका सद्गुरूबद्दल नाथ काय बोलले ऐका. ताते बहुता सती परी न देती साचार. ताते कमी आहे जगात, भरपूर आहे, पण शाश्वत देणारे कोणी नाही. सम घेणे सम देणे या नाही विचार. जेवढं समर्पण पुढच्याचं असतं तेवढ्या समर्पणानं देणारे आहेत जगात नाही. माग त्याची आशा थोर त्याने नघडे विचार. आलेल्या याचकाची जेवढी इच्छा आहे तेवढं देणारे आहेत नाही. बोला जिरवाने जिने दोघाचे धर्म अवघा सार. पुढे शब्द लय पुढे, तैसा नव्हे दाता माझा जनार्दन उदार. पण माझे गुरु तसे नाही. माझे गुरुजी कसे आहेत? जेवढा एखादा समर्पित होतो तेवढ्या समर्पणानं प्रतिसाद देणार. एक गुरु होता, गरीब होता बिचारा. बिचाऱ्याकडे अभ्यास होतो पण तारखा नव्हता. राहत होता सुटण्याची पण मस्त होता. हो, ज्याला कीर्तन भरपूर आहेत म्हणजे तोच यशस्वी परमार्थातला असं नाही. असं नाही. तुमच्या दोघांना छोटासा प्रश्न विचार. मारुती 800 भारी का ऑडी भारी? ऑडी भारी अगदी. पण मारुती 800 मध्ये बसलेला असा बसला आणि ऑडीमध्ये बसलेला असा बसला. आता भारी गाडी कोणती? दोन्ही उत्तर चुकीचे. मारुती 800 भारी आणि ऑडी भारी नाही. तुम्ही ज्यात समाधानी आहेत ना ते भारी. तुम्ही संपन्नतेत समाधानी आहात मग तुमची संपन्नता भारी, आणि तुम्ही आपदेत समाधानी आहात तुमची आपदा सुद्धा भारी. झोपडीत होता पण मस्त. त्याच्याकडे एक गाय होती. गुरुजी असे बाजावर पडले, शिष्य झोपडीत झोपलेला असा खाली पडला. पाऊस पडायला लागला, गायला आडोसा नाही. मग गुरुजी म्हटले, अरे बाळा जी गुरुजी, अरे ती गाय पावसात दिसते रे, मग आडोसा नाही, जाऊन सोड तरी ती गाय. बिचारी जिथं जागा भेटल तिथं जाईल. गुरुजी कोणाला म्हटले? शिष्याला म्हटले. शिष्य म्हणजे गुरुजी. एक बद्ध जीव दुसऱ्या बद्ध जीवाला काय म्हणतात? एक बद्ध जीव दुसऱ्या बद्ध जीवाला काय म्हणतात? गुरुजी बद्धांना मुक्त करण्याकरता तुमचा अवतार. बुडाले गाडी बांधिले सोडी, तुम्हीच उठा गाय सोडा. बघता काय गुरुलाच उठावं लागेल. बघा काय मला म्हणून समर्पण आहे महत्वाचं आहे. पण गंगेचे चाल आहे
पण गटाराने बी आपल्या चाली डोक्यात ठेवल्या पाहिजे की आम्ही इथून काहीतरी घेतलंय. विठाला विठाला ऐकलं का? गंगा जशी ओघावर कृपा करते ना, संतांनो तुम्ही माझ्यावर तशी कृपा केली. महाराज, त्या कृपेचं स्वरूप तरी काय? पहिलं चरण सगळ्या गात्यामध्ये संतांकडे लावले, मी जरा देवाकडे लावतो. पटल असा माझा अंदाज आहे. आणि मी तपासून घेतले गुरुकडून. तात्यांना शेखर महाराजांना विचारलं, असा अर्थ केला तर एक वाक्य लय गोड बोललं सांगितलं त्यांनी. आपसिद्धांत होऊ नये, कोणताही अर्थ केला तरी चालतो. काय एका अभंगाचे जेव्हा अनेक अर्थ होतात तेव्हा काही परंपरा मोडण्याचं पाप नाही, उलट त्या अभंगाचा गौरव आहे. ते गौरव आहे तो. म्हणून जडलो तुम्ही संती कृपा केली, आता पायी जडलो उत्तमानां स्वरूप मी पादशब्देने आपण काय विचारात घेतो. आता मी आत्मस्वरूपावर स्थिर झालो, केवळ तुमच्यामुळे झालो. आता आतापर्यंत माझे लय हाल होते आणि सुटल्यापासून भाग येतो करुणागा कधीपासून. जैसा सांडीला ठाव न भरेचे पोट कधीपासून. जैसा सांडीला ठाव नाही निश्चळ पाव कधीपासून. जैसा सांडीला ठाव हिंडता भागलो गा 184 गाव कधीपासून. जैसा सांडीला ठाव पण भाग्य धरोनी राहिलो गा हाची वसता ठाव. आता हा ठाव मिळाला पण केवळ तुमच्या कृपेने, नाहीतर आम्ही भिकारी झालो. श्रोत्रम चक्षुस्पर्शनांच्या रसनम घ्राणमेवच अधिष्ठाय मनश्याय विषयानुपसेव. गाईला कामधेनू म्हणतात सगळ्याला माहिती. सकाळी उठल्याबरोबर बायकोला म्हणतो, का ग माझे कामधेनू कुठे आहे? तुम्ही रात्रीच उशी खाली ठेवली होती ना. अरे हो, उशी खालची कामधेनू का? कराग्रे वसते लक्ष्मी मुले सरस्वती कर मध्ये तू गोविंद प्रभाटे पर दर्शन.
रसाचं पात्र करायचं जिवेचं पात्र करायचं, रसाच्या जरा भीक मागायचं की फजिती कधीपासून, जैसा सांडीला ठाव न भरेची पोट कधी तृप्ती नाही कधीपासून, जैसा सांडीला ठाव जीवनात स्थैर्य नाही कधीपासून, जैसा सांडीला ठाव पुन्हा पुन्हा जन्म मरण आहे कधीपासून, जैसा सांडीला ठाव. पण संतांनी तुम्ही कृपा केली आणि आता हा तो का जडल होतो, आता आत्मस्वरूप पौर आला, आता आत्मसुखाच्या गोडीया विटे जो का सकळ विषय, आता माझं जीवन तुझं विना काही स्थिर नाही राही ऐसे नाही, अशा स्थैर्याला मी प्राप्त झालो. क्रमानं सगळं लावून घ्या. हो काही वेगळा आता काही केल्या तिथून वेगळा होणार नाही. सगळ्याला ओव्या पाठेल. ततप कदम तत्परी मार्गितव्यम यस्मिन गता तुकोबरा म्हणतात तुका मने नोहे परती, तुका मने नोहे आम्हाला हे थोडंफार हेच येतं बाकी येत नाही. सध्या आम्हाला मारला गिरायक कमी, कारण काय सध्या आरडणं म्हणजे गाणं आणि बडवणं म्हणजे वाजवणं, हे समीकरण होत चाललं. जो जेवढा बडवी तेवढा काय मर्दांगे कर जावं काय कलेची कदर केलीच पाहिजे. आणि तुम्हाला काय वाटतं कलेचा भोगता वारकरी संप्रदाय आजचा अहो याच वारकऱ्यातले कलेच्या अंगाने पद्मश्रीपर्यंत गेले शंकर बाबू या संप्रदायातले. समयो जाना काय हे बोलण्याचं धाडस करायचं नव्हतं मला, प्रमाणात झालं. मिठानं भाजी चवदार होते ना रवी महाराजचा नियम आहे, तसं किती मिठाने होते आपण नियम आहे असं जाऊ. तो का म्हणे मग हे परती तुझ्या दर्शनी मागवती. तुमचं दर्शन झालं आता मागं येणं नाही, पुन्हा आता जाणं नाही, पुन्हा संसारावर येणं नाही ना. ते समुद्राचे होणे ठेले ते विचित्राचे चैतन्य झाले, जेथ यातायात निमाले घना आनंद जे अशी अवस्था झाली. खरं तर हा परमार्थाचा प्रवास करताना हा काही एका दिवसाचा नाही, बहुनाम जन्मनाम म्हणते खूप दिवसाचा आहे. ज्ञानातला विचार आहे का, भक्तीतला विचार आहे का, जन्मजन्मांतरी केली हे सूचना जन्मजन्मांतराच आहे. बहुता सुकृताची जोडी अनेक जन्माचा आहे. आणि एवढ्या जन्मामध्ये मी अनेक दुःख भोगत आलो, पण तुम्ही कृपा केली या संसाराच्या महापुरात सांभाळिलो माय बाबा. तुम्ही मला या संसाराच्या महापुरात सांभाळले. तुम्ही जर नसते ना आमच्या समोर आम्ही कुठे गेलो असतो त्याचा ठाव ठिकाणा नाही. तुम्ही सांभाळले संती वय निरसनी खंती. हो जवळ करणं त्यापेक्षा सांभाळणं नाही फार महत्वाचं.
मग संतांच्या कार्याचा परिचय एकाच अभंगात 3 क्रियापदानं कसा आहे? जागविती, शिकविती आणि सांभाळिती. सांभाळलं पाहिजे. महाराज सध्याच्या काळात शिष्य वाढवले जातात, पण ते वर्षभर काय करतात हे कोणी पाहिजे? हे कोणी पाहिजे? केलेले काय झाले पाहिजे? सांभाळले पाहिजे. महाराज भक्ती आबाचा दृष्टांतले जे आले वाक्य तुम्ही म्हणले तर द्या म्हणले तर सांगतो मी. सांगू? हो. म्हणजे मुलांना जन्म घालतात तर सांभाळायला वेळ नाही. भक्ते बाबा म्हणायचे तेव्हा कसा वेळ काढला तसं सांभाळायला मी वेळ काढला. तुम्ही सांभाळिलो माझ्या बाबा, केलो तापा वेगळा, त्रिविध तापापासून तुम्हाला वेगळं केलं. आता सगळ्या त्रिविध तापाची झाली पडून सगळ्यांना प्रमाण पाठे आणि माझी कुवत पाहता, मला प्राप्त फलश्रुती पाहता तुमच्या कृपेकडे पाहिलं ना, मला एकच वाटतं आता पोरसे या जीवधार, पोरसे या जीवधार, पोरसे या जीवधार, साला पोरसे या तिथंच तो बरं आहे. गप्प बसले तुम्ही कशाला बोलू आता? विठोबा
महिला मौन्याची. तुम्ही जे केलं त्याच्याबद्दल बोलता येत नाही म्हणून मौन्याची, आणि तुम्ही जे केलं त्याच्याबद्दलही बोलता येत नाही म्हणून मौन्याची. ओरस शब्दाचा अर्थ प्रेम. तुम्ही प्रेमाचा वर्षाव केला, प्रेमाबद्दल बोलताच येत नाही. प्रेम नाही सांगता बोलता जाविता अनिर्वचनीयम प्रेमस्वरूपम. आणि तुम्ही मला ज्या स्थानावर नेऊन ठेवलं त्या स्थानाबद्दलही बोलता येत नाही. किंबहुना निवृत्ती ठेविलो असोची स्थिती आणि ती केवी हाती वाचेची. हो, म्हणून ती अवस्थाच अशी आहे. अमृतानुभवात ज्ञानोबराय म्हटले ती अवस्था कशी आहे म्हणे. दृष्टांतले समर्पित दिला ज्ञानोबरायने अनुभवामृतामध्ये. म्हणे का सावकाराच्या घरात चोर शिरला आणि चाकू लावला सावकाराच्या गळ्याला. सावकार झाला आणि चोराने गळ्याला काय लावलं? चाकू लावला. चाकू लावला. आता सावकार चोराला पाहतो का नाही? पाहतो. पण म्हणू शकतो का ए बरो चोराला? तर चोर त्याला बोलू देत नाही. पण चोर स्वतःही सांगत नाही ए बरो मी आलो. तो चोर म्हाताऱ्याला बोलू देत नाही आणि स्वतःही बोलत नाही. त्या अवस्थाच अशी आहे ते स्वतः मी काही सांगत नाही आणि जे तिथं गेला त्याला बोलू देत नाही. बोले ना बोलू देईना एवढेचे महिमेचे करणे ते वाचा बळे वानून मी कवळे. हो, ते वाचन बोलताच येत नाही का काय वानू आता न पुरे हे वाणी. मग शहाणपणा याच्यातच आहे. उगयाची माता ठेवीची चरणी हे ची भले. मला थोडं 5 मिनिटं अजून बोलायचं आहे. तुम्ही शिस्त पाळणार असाल तर ज्ञानेश्वर माऊली घेतो. आहे ना ज्ञानेश्वर खरं तर पंढरपूर महायुगपीठ आहे आणि आळंदी शिवपीठ हे जुनाट जरी आपण म्हणत असलो तर शिव शब्दाचा एक अर्थ आहे कल्याण. शिव शब्दाचा एक अर्थ आहे ज्ञान. शिव शब्दाचा अर्थ आहे. पण ज्ञानोबराय मुकुट असल्यामुळे शिवपीठ आहे. पण मुकुट कोण आहे? ज्ञानोबराय. म्हणून हे ज्ञानपीठ आहे. ज्ञानपीठ आहे. आणि हे ज्ञानपीठाची गरिमा सांभाळणाऱ्या काही परंपरा या आळंदी क्षेत्रात नांदतात. त्या परंपरेमध्ये साखरे महाराजाची परंपरा आहे की ज्या परंपरेचे आताचे आदिपुरुष आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य किसन महाराज साखरे यांचं नेमकं देहावसान झालेलं आहे. ती पण परंपरा आहे. त्याच परंपरेतून कुंभार गुरुजी ही परंपरा, त्याच परंपरेची एक परंपरा आहे. इकडे जोग महाराजाची परंपरा आहे. जोग महाराजाच्या परंपरेतूनच देवकर माऊलीची परंपरा आहे. आणि देवकर माऊलीच्याच परंपरेतून एक परंपरा 25 वर्षापूर्वी प्रेरित झाली ती म्हणजे संत कृपा ही आहे. खरं तर एका संस्थेने 25 वर्षाचा प्रवास करणं आणि एकाच नेतृत्वात करणं ही सामान्य गोष्ट नाही. बरोबर. साधारण गुरुजीची आठवण आली मला. गुरुजी एकदा काय म्हटले, एखाद्या गावात एखादा महाराज टिकणं सोपं नसतं. एक तर लोकाला महाराजाचा कंटाळा येतो, नाही तर महाराजाला लोकाचा कंटाळा येतो. पण एखादाच असतो यस्मानोत विजते लोकांनो विजते जया. लोक याला कंटाळत नाही कारण हा बोललं तेव्हा येतो, ठेवला तसा राहतो, पटलं असं बोलतो आणि दिलं ते घेतो. पण यस्मानोत विजते लोक आणि लोकांनोत विजते जया आणि यस्मानोत विजते. कारण हा हे व्रत आहे, हे माझं प्रचार आणि उद्धाराचं साधन या माध्यमातून चालतं. पण एवढी परंपरा टिकली याचं कारण आहे गुरुजीचा असणारी आचार निष्ठा. वडील शब्दाचा अर्थ ज्ञानोबराय 2 प्रकाराने सोडवला की एक लौकिक अर्थाने की जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा चिरुणी जाय आणि तयाचे वंदिती पाय वडील म्हणून. पण दुसरा अर्थ लय गोड आहे. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणचे होणे मूर्त अनुष्ठाने जगा देत वडीलचे. ऐकलं काय? गुरुला 4ला उठावं लागतं तेव्हा शिष्य 4:15ला उठे. कारण काय? बोलून शिकवण्यापेक्षा क्रियेचं शिक्षण कधी प्रभावी असतं. फार मोठा दृष्टांत आहे. 2 मिनिटं सांगता येईल मला. सांगू का नाही? आम्हाला प्रश्न आहे. 2 मिनिटं सांगू का? सांगू? मी सांगणारच होतो पण विचारलो. एकाच दुकानदाराकडे पोपट होता. सोन्याच्या पिंजऱ्यात एक साधू तिथे आला. त्या पोपटाला बोलायला शिकवलं होतं त्या वाणीने, या बसा राम राम. पण जेव्हा साधूचा वेश दिसला
तेव्हा त्या पोपटाच्या तोंडातून वाक्य आलं, माझ्या सुटकेचा उपाय. हे ऐकल्याबरोबर साधूला चक्कर आली, साधू बेशुद्ध पडला. अनेक उपाय केले, कांद्याचा वास, मिरचीचा वास, टॉप मोस्टचा उपाय सॉक्सचा वास. साधू काय शुद्ध राहिला. वाणी म्हटला, बाबा तुमच्या गुरुला उचलून घेऊन जा, मी डॉक्टरची व्यवस्था करतो. शिष्यानं गुरुला उचललं, पण गुरुजी उचलण्यासारखे होते. सध्या बरेच गुरु उचलण्यासारखे नाही. त्यांना उचललं तर हेच जगात उचलले जाते. माझ्याकडेच पाहिलं पाहिजे असं काही नाही. आणि वळकटीवर नेऊन ठेवल्याबरोबर गुरुजी उठून बसले. पण हा प्रकार 8 दिवस. शिष्य मला गुरुजी काय शांत बस म्हटलं. आणि एक दिवस असा झाला, वाण्याचा पिंजरा रिकामा दिसला आणि साधू निघून गेला. शिष्यानं विचारलं, गुरुजी एका गावात 8 दिवस काय राहिले आणि 8 दिवस राहून तुम्ही असे नाटकं काय केले आणि आज पुढं काय निघाले? म्हणजे तुला संगती नाही लागली? नाही लागली. अरे बावळट म्हटले, हां आपण त्या दुकानात जायचो, हो. तो पोपट काय म्हणायचा? या बसा रामराम. अजून काय म्हणायचा? माझ्या सुटकेचा उपाय काय? मूर्खा 4 वर्षहून 10 वर्ष झाले. तू अजून जो प्रश्न मला विचारला तो एका पक्षाने विचारला. आणि निम्न भरली हवी पाणी ढळोचे नेणे ते शांत आकोशवून जाणे सामोरे जाया. हे माझं ब्रीद असल्यामुळं त्याच्या सुटकेचा उपाय त्याला सांगत होतो. म्हणजे पण मी जर त्याला म्हणलो विशुद्ध व्हायचं नाटक कर, मला तुला मेला म्हणून सोडतील आणि उडून जा, आमभर मार खावा लागला. मी त्याला रोज करून दाखव. तो पोपट विचार करायचा, माझ्या सुटकेचा उपाय काय म्हटलं, ह्या पाय सरळ करतो, पाणी टाकलं तरी डोळे उघडत नाही, कांद्याचा वास दिला तरी नाक हलवत नाही. हे पाहून पाहून पोपट शिकला. एके दिवशी मालकाला मालक गेला पाणी द्यायला, ह्यानं पाय सरळ पंख ताट केले, पाणी टाकलं, पोपटाने हालचाल केली नाही. पेरू दिला खायला, हालचाल नाही. आवाज दिले, हालचाल नाही. वाण्याला वाटलं शेवटी चांगला जरी असला तर मेला आता. त्याच्या पंखाला धरलं, बाहेर फेकलं आणि बघता काय पोपट गेला ना उडून. झालं का? बोलून पोपटाला किती दिवसानं शिकला असता, पण क्रिया करू शकतो. पण तैसे संत जगी क्रिया करून द्यावी त्यांगी. 25 वर्ष विद्यार्थ्याकडून अभ्यास का करून घेतला? तर आधी 42 वर्ष अभ्यास चालू आहे म्हणून. मी बायोडाटा बघून आलो गुरुजीचा. गुरुजी 82 साली आनंदीला आहे आणि 42 का? माझाही जन्म 82चा आहे म्हणून. अहो आधी 10-15 वर्ष त्यांनी अभ्यास केला आणि मग शिकवलं. हो, आणि तुम्हाला माहितीच तो सांगतो, ग्रंथातून अभ्यास केला बरं, युट्यूबवर नाही. आणि अनुष्ठानानं जीवन आदर्श ठेवून आज हजारांनी विद्यार्थी घडवले, सामान्य कार्य नाही. मग स्वामी आत्मानंदाचं वाक्य आहे, साधू भुवन बनवण्याकरता जन्माला नाही आला, साधू जीवन बनवण्याकरता जन्माला आलेला आहे. आत्मानंदजी म्हणतात, साधू का गेट और पेट बड़ा होना चाहिए. गेट बड़ा होना चाहिए इसका मतलब सगळ्याला प्रवेश पाहिजे, आणि पेट बड़ा होना चाहिए सगळ्याचे गुणदोष पोटात घालायची कुवत पाहिजे. ऐकलं का? महाराज जेव्हा अशा गुणीजन मंडळी भेटतात ना तेव्हा माझी छाती फुटते. मी जाड नाही हो, मी जाड नाही. समजू ना, असे गुणीजन भेटले की छाती फुगती आणि मूर्खांचे गुणदोष पोटात घालून घालून पोट मोठे. मी जाड, छातीपेक्षा पोट जास्त याचा अर्थ समजून घेतो. म्हणून गुरुजींनी ते अलौकिक कार्य केलं. त्यांना जागा छोटी आहे पण कार्य मोठे आहे, कार्य मोठे आहे. आणि अशा कार्याचा रोप ब्रह्मोत्सव जगन्नाथांची आठवण आली. अण्णांनी वारकरी शिक्षण संस्थेच्या आपलं वास्तुशांतीला कीर्तनाला आपण आईसाकर घर आवे राम आपण घेतला होता आणि त्याच्यावर एक बोलले होते, बऱ्याच संस्था आणि संस्था काढण्यामध्ये लोक प्रवृत्त आहे. अण्णाची भाषा. त्यांना विचारलं विद्यार्थी कोण? म्हणजे पहिले विद्यार्थी आम्हीच. कोण? संस्था चालकच पहिले विद्यार्थी. आणि अण्णा म्हटले एखाद्या संस्थेच्या वर्धापन दिन आणि बरखास्त दिन एकच येतो, एखादा सिद्ध पुरुष असतो की ज्याची 25-25 वर्ष संस्था चालते.
एक शताब्दी म्हणले होते, मी 25 वर्ष म्हणतो. पण गुरुजी तुमच्या कार्याला शतशः नमन करतो. याचं रौप्य महोत्सव संपन्न करण्याचं भाग्य आम्हा सर्व विद्यार्थ्यांना मिळालं. पण तुमच्याच नेतृत्वात आम्हाला सुवर्ण महोत्सव करण्याचं भाग्य लाभावं. तुमच्याच नेतृत्वात आम्हाला अमृत महोत्सव करण्याचं भाग्य लाभावं. मी तुम्हाला आयुष्य मिळावं असं म्हणलेलोच नाही. 50वा कार्यक्रम तुम्हीच करणार आहात, आम्ही टिकतो का नाही हे आमची अडचण आहे. म्हणून म्हणतो. पण कधी कधी मला असा प्रश्न पडतो, तुकाराम महाराजांचा त्रिशतपुत्र अमृत महोत्सव आपण साजरा करतो. तुकाराम महाराज जेव्हा वैकुंठाला गेले तेव्हा त्यांचं वय 42 होतं. सध्या माझे 42. कधी कधी मला भास होते विमान येतं का होतात मला अजून भास. आणि एका गावात आलो होतं ठोकर न्याळून पाहिलं मी तर ते डुप्लिकेट होतं. मग मी माझ्या मनालाच प्रश्न विचारला, आपल्याला डुप्लिकेट आलं, तुकाराम महाराजाला ओरिजिनल आलो होतं. कारण त्यांचा परमार्थही पुढचं नका बोलायला, एका वाक्यातच बोलतो. इमानानं भजन केलं म्हणून विमानानं गेले. म्हणून ना, पण आम्हाला काय विमानाची अपेक्षा नाही, लायकी नाही म्हणायला बरं नाही वाटत. आम्हाला अपेक्षा नाही, आम्हाला एवढीच अपेक्षा आहे कंटेनरला धडकून येऊन. त्यात उद्या पेपरला बातमी, उसाचा ट्रॅक्टर उलटा झाला त्याच्या खाली महाराज चेपून गेला. मग तुम्हाला तर उदंड आरोग्य आयुष्य मिळणारच आहे. कारण तुमचं जीवन, तुमचं कार्य तेवढं गोड आहे, देवाला आयुष्य द्यावंच लागणार आहे. फक्त तुमच्या नेतृत्वात कार्य करण्याची कुवत आम्हाला प्राप्त व्हावी अशी ज्ञानोबराच्या चरणी प्रार्थना करतो. सर्व गुरुबंधूच्या वतीने हे सगळे बोलू सगळ्यांना हेच बोलायचं आहे. पण संधी मला मिळाली म्हणून तुम्ही संते कृपा केली. गंगे चाली ओघाची सांभाळिलो माय बापा, केलो तापा वेगळा ओरसे या जीव झाला तुका ठेला मौनीची. तुकाराम.